आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। पुढचा मुख्यमंत्री ही महायुतीचाच होईल, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। विठ्ठलाच्या शासकीय पूजेची संधी मिळावी अशी सगळ्या पक्षाचीच इच्छा असते, असंही महाजनांचं वक्तव्य। अजित पवार 20 जुलैला पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार, सत्ताधारी आमदारांना भरघोस निधी दिला जाण्याची शक्यता। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर, सुरजागड लोह खनिज प्रकल्पाच्या नवीन योजनेचं भूमिपूजन करणार, जिल्ह्यातील स्थितीचाही आढावा घेणार। पुण्यामध्ये भाजपचे प्रदेश पातळीवरील अधिवेशन रविवारी होणार, अधिवेशनाला अमित शहांची उपस्थिती, राज्यामधील राजकीय परिस्थितीवर सुद्धा मंथन होणार। विशाळगड परिसरातील तोडफोडी प्रकरण, रवींद्र पडळवळचा शोध सुरू, रवींद्र पडळवळच्या शोधासाठी पोलिसांची 8 पथकं पुण्यात। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी वीरेंद्र तावडेचा जामीन रद्द, कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून वीरेंद्र तावडेचा जामीन रद्द, वीरेंद्र तावडेला तातडीनं ताब्यात घेण्याचे न्यायालयाचे एटीएसला आदेश। पूजा खेडकरचं निवेदन आणि जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल सामान्य प्रशासन विभागाला पाठवा, राज्य सरकारचे विभागीय आयुक्तांना आदेश, अहवाल इंग्रजीमध्ये भाषांतर करून पाठवण्याच्या सूचना। पूजा खेडकरच्या कुटुंबियांच्या अडचणीमध्ये वाढ, मुळशी तालुक्याचे तहसीलदार दिलीप खेडकर यांना नोटीस बजावणार, दिलीप खेडकर यांच्यावर बेकायदेशीर माती उत्खननाचे 67 लाखांची थकबाकी। पुण्यामधल्या मुळशी तालुक्यामध्ये अनधिकृत पब बारवर पीएमआरडीएची कारवाई, पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर प्रशासन ॲक्शन मोडवर। राज्यामधील अंगणवाडी मदतनीसांची 14,690 रिक्त पदं लवकरच भरण्यात येणार, आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी मदतनीसांची 13,000हून अधिक पदं रिक्त। राज्यामध्ये 642 अभ्यासक्रमांसाठी मुलींना 100% शुल्क माफी मिळणार, शिक्षण संस्थांना सरकारकडून सप्टेंबरमध्ये प्रवेशाची रक्कम दिली जाणार। पुण्यामधल्या म्हाडाच्या सदनिकांसाठी उद्या सोडत, उपमुख्यमंत्री अजित पवार अतुल सावे कार्यक्रमाला उपस्थित राहणार। पुण्यामधल्या नवीन टर्मिनलवरून प्रवासी घेतल्यास दंड, विमानतळ प्रशासनाची रिक्षा टॅक्सीवर 300 ते 500 रुपयांची कारवाई। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी पुणे महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालय स्तरावर 193 केंद्र सुरू, केंद्रांमध्ये महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांची माहिती। पिंपरी चिंचवडमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव, 17 जणांचा डेंग्यू, 72,767 घरांची तपासणी, तर 242 जणांवर दंडात्मक कारवाई करून 8,15,000 रुपयांचा दंड वसूल। पुणे विद्यापीठाची संलग्नता न घेताच विद्यार्थ्यांना प्रवेश, सर्व उच्च शिक्षण संस्थांना 31 जुलैपर्यंत हमीपत्र सादर करण्याचे निर्देश। पुढील 4 दिवस किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरामध्ये पावसाचा जोर वाढणार, मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज। कोकणाला पुढील 4 दिवसांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता, पुणे वेधशाळेचा अंदाज। कल्याणमधील गौरीपाड्यामध्ये पाणी टंचाई, मनसे आक्रमक, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर मनसेचा मोर्चा, पाणी प्रश्न त्वरित सोडवण्याची मनसेची मागणी। दमदार पावसामुळे खरीप पेरण्यांमध्ये वेग, 15 जुलै अखेर देशामध्ये 575.13 लाख हेक्टरवर पेरण्या, कापूस, सोयाबीन, भातासह कडधान्य आणि तेलबियांच्या पेरणी क्षेत्रामध्ये वाढ। नांदेडच्या अर्धापूरमध्ये विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश, नाल्यावर पूल वाढवण्याची गावकऱ्यांची मागणी। धाराशिवमध्ये सोयाबीन पिकावर पानं कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव, कृषी विभागानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची नागरिकांची मागणी। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये 401 बांधकाम कामगार महिलांना संसार उपयोगी वस्तूंचं वाटप, मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, ज्योती वाघमारे यांच्या पुढाकारानं वस्तूंचं वाटप। पुण्यामधील प्रति पंढरपूर मंदिरातही गर्दी, भाविकांची सकाळपासून दर्शनासाठी मोठी रांग, पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त। कोल्हापूरचे कला शिक्षक सुरेश गावडेंनी आषाढी एकादशी निमित्त रंगीत खडूंच्या माध्यमातून साकारलं विठुरायाचं चित्र। प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या शेगावमध्ये आषाढी एकादशी निमित्त भाविकांची गर्दी, संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। तुळजाभवानी मातेच्या सिंहासन पूजेची 21 जुलैपासून नोंदणी होणार, भाविकांनी ऑनलाईन नोंदणी करून लाभ घेण्याचं मंदिर संस्थानाचं आवाहन। कल्याण पश्चिमेतील गौरीपाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई, पाणी टंचाईमुळे मनसे आक्रमक, मनसेकडून मडकं फोडत पालिकेचा निषेध। अकोल्यामधल्या 320 वर्ष पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पहाटे महापूजा संपन्न, मोठ्या संख्येनं भाविकांची विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये गर्दी। लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी परभणीमध्ये 29 मदत केंद्र उभारली, परभणी मनपाकडून करण्यात आली उपाययोजना।